हॅट्रिक घेतली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. 2025 सरतं वर्ष, परंतु येणाऱ्या दुसरा दिवस उद्याचा दिवस म्हणजेच नवीन वर्ष 2026, त्या 2026 साठी मी समालोचक सूर्यकांत गबरे आपला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय. हे नवीन वर्ष सर्व खेळाडूंना असू देत किंवा प्रेक्षक मायबापांना असू देत, भरभराटीत सुख आणि समृद्धीचं जावो हीच देवाजवळ प्रार्थना करूया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये एक टार्गेट सेट करण्यासाठी स्वतःहून घेतलेली बॅटिंग. कारण टॉस जिंकल्यानंतर फ्रेंड्स 11 या संघनायकाने बॅटिंग स्वीकारले आणि आमंत्रित केले ते सचिन सुयोग या संघाला गोलंदाजीसाठी. पियुष पाटील गोलंदाज, परंतु स्ट्राईकवर आपण पाहतोय 2 बॅटर, हार्दिक आणि रोहित असे 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आज सलामीसाठी आलेले. पहिलं सर्कलचं षटक आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक पॉइंट आहे, व्हाईटिश पॉइंट आहे, कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे, एक लॉंग ऑफ, एक मिड विकेट, एक शॉट मिड ऑन. यावेळेला खोदून काढला. पहिला बॉल चांगला बॉल होता, परंतु थोडस बीज झाला. गोलंदाज त्याच्या हातातून थोडासा बॉल सटकला आणि तेवढ्यात मात्र दोन्ही जे फलंदाज आहेत त्यांनी कॉल दिला. एक चांगला कॉल मी म्हणेन, कारण रन्स येणं गरजेचं आहे. 24 चेंडूंचा खेळ असल्यामुळं जास्तीत जास्त धावा, आणि नेहमीच सचिन तेंडुलकर सुद्धा सांगतात की एक धावाचं मोल फार महत्व आहे क्रिकेटमध्ये, आणि तेच इथे घेतले. एका धावाने अकाउंट ओपन केले हार्दिकने. यावेळेला डायरेक्ट आपण पाहतो फिल्डरच्या हातामध्ये बॉल, जरूर स्ट्रोक खेळला होता, परंतु तत्पूर्वी एक धाव मात्र पुनश्च एक तर जलद गतीने घेण्यात आली, म्हणजे चोरटी धाव म्हणेन, आणि इथे 2 धावा. दोन्ही बॅटरनी आपलं अकाउंट ओपन केलंय. संघ 2 धाव्यांवर पोहोचतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अराउंड द कार्पेट. फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्याबाहेर येतोय. अराउंड द कार्पेट जमिनीचं चुंबन घेऊन चेंडू होतोय फरार. 4 धाव्यांसाठी चौकार. हार्दिक एकदा सहा धावा आपण पाहतोय धावफलकावर. फ्रेंड्स 11 संघ नायकाचा निर्णय हा अचूक आहे, सटीक ठरतोय का? कारण ज्या पद्धतीने हार्दिकच्या बॅट मधून येत आहेत धमाके, आणि या वेळेला पाहतोय चौकार आल्यानंतर लांब लचक गगनचुंबी षटकार. 6 रन. हार्दिक एकदा जर त्याच्या बॅट, अगदी मी म्हणेन बॅटवर जर बॉल आला ना तर सरळ तो यार चौकार जातो या तर षटकार जातो. कारण अशी बॅट बघा, स्टँडर्ड डिलिव्हर सरळ फेकून दिलं त्यांनी काव कॉर्नरच्या डोक्यावरून. अगदी लाजवाब देखणं फटका. गरज आहे संघाला. सुरुवात धमाकेदार केले, सुरुवात चांगली आहे. 12 धावा सध्या आपण पाहतोय. पियुषचा पुढचा बॉल या वेळेला खोदून काढलाय. बॉल चांगला आहे, कमबॅक केलंय, कारण एक चौकार एक षटकार मारल्यानंतर मात्र पुढचा बॉल त्याला व्हेरिएशन दाखवलंय. व्हेरिएशन गरज आहे जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करत असतो तेव्हा, कारण तुम्ही विविधता तुमच्या गोलंदाजामध्ये असेल गोलंदाजीमध्ये तरच इथे तुम्ही नक्कीच वरचढ ठरू शकता. अन्यथा आपण पाहिलं की ते लाजवाब 2 फटके पाहायला मिळाले हार्दिकच्या बॅट मधून. अगदी मंत्रमुग्ध केलं त्यांनी प्रेक्षकांना. ओहो, त्याच्या जोडीला आपण पाहतोय रोहितने सुद्धा पाहतोय कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. षटकार लगवल्यानंतर धावसंख्या आहे तब्बल 19 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मनसर 19 धावा तब्बल ठोकल्याच्या 6 चेंडूंमध्ये. म्हणजे एक नक्कीच इरादे घेऊनच त्यांनी हा निर्णय घेतला, म्हणजे सटीक निर्णय असं मी म्हणेन. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारले, म्हणजेच काय की दडपणात टाकण्याचा प्रयत्न केलाय समोरच्या संघाला, आणि ते मी म्हणेन हा निर्णय योग्य ठरलाय कर्णधाराचा. कारण ज्या पद्धतीने रोहितच्या बॅटमधून आताच पाहिला एक षटकार, त्याच्या अगोदर मात्र हार्दिकच्या बॅटमधून एक चौकार आणि षटकार, म्हणजेच काय क्रिकेटचं देखणं रूप पाहायला मिळाले आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी, कारण अजून 18 चेंडूंचा खेळ म्हणजेच 3 षटकं बाकी आहेत. परंतु भलमोठं लक्ष असं मला वाटतंय की त्याचा पाठलाग करताना, म्हणजेच एक टार्गेट देताना ज्या पद्धतीने बॅटिंग होते
मोठं लक्ष उभारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल पियुष पाटीलला 19 धावा ठोकल्या गेल्या. यावेळेला मात्र सर्कलचं षटक संपुष्टात आल्यानंतर आता मात्र दूरवर म्हणजे बाउंड्री लाईनवर आता तैनात असेल फिल्डर, कारण ज्या पद्धतीने फक्त 2च फिल्डर बाउंड्री लाईन म्हणजे सर्कलच्या बाहेर आणि बाउंड्री लाईनच्या तिथे होते उभे, त्यांना त्यांचा फायदा उचलण्याचा यशस्वी प्रयत्न झाला हार्दिकच्या बॅटमधून आणि रोहितच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक कल्पेश भोईर हार्दिकसाठी. हाफ ट्रॅकर बॉल पुल तर केलाय, जाईल का चौकार? येस, वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. ही मेजवानी असते मनोज सर, फुलटॉस आणि हाफ ट्रॅक बॉल हा मेजवानीच आहे फलंदाजासाठी, कारण फलंदाज तयारच असतो, कोणता एखादा खराब बॉल येईल आणि त्या प्रतीक्षेत होता हार्दिक आणि त्याची मात्र त्यांनी नक्कीच फायदा उठवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला. यावेळेला पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर तब्बल 23 या आकड्यावर धावसंख्या. पुन्हा एकदा हार्दिक साठी फटका पाहतोय आपण, काय अगदी तलवार फिरवावी तशी बॅट फिरली गेली, परंतु दुर्दैव एकच धाव मिळाले. कारण थोडस व्यत्यय आहे, आपण पाहिलं तर लेगच्या बाद म्हणजे यशांच्या मागे बॉल जर अडला तर मात्र धावून काढायचा आहे, परंतु इथे चांगला बॉल पंचांचा का इशारा मात्र येतोय वाईडचा, कारण खूपच बाउन्स झाला बॉल आणि पंच अशा वेळेला वाईडचा इशारा देतात, कारण तुम्ही एक उंची असते त्या उंचीच्या वरती जर बॉल रिलीज केलात किंवा आपटलात किंवा टाकलात तर मात्र पंच वाईडचा इशारा देतात. अर्थातच अवंतर धावेने एकदा रुंदावत होईल आणि 24 या आकड्यावर धावसंख्या. 25 माफ करा. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु फिल्डर तैनात, बरोबर त्याच्या हातामध्ये रोहितची खेळी संपुष्टात येईल. पहिल्या विकेटचं पतन, धावसंख्या 25 लॉस ऑफ 1 विकेट. आज आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावर गावदेवी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय उमेश भोईर, एक लेजंड खेळाडू आणि त्याच्याच बरोबर निशिकांत तळेगावकर लेजंड खेळाडू आज 40+ प्रतिनिधित्व करतात, परंतु आज आपल्या खंडोबा जय खंडोबा या संघासाठी सुद्धा खेळताना पाहायला मिळतील, कारण ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत योगदान या जीवगावच्या गावदेवी संघासाठी दिलं, नक्कीच त्यांची प्रशंसा केलीच जाईल. खूप मोठं योगदान आणि ते आपल्या व्यासपीठावर नक्कीच त्यांचे स्वागत करतायत आमचे विनीत भोईर. शुभम न्यू बॅटर आपण पाहतोय, वाईट इचा इशारा येतोय, एक धाव ऍड होईल, एका धावेने 26 या आकड्यावर धावसंख्या पोहोचते. परंतु मी म्हणेन सुरुवातीचं जे षटक होतं त्या तुलनेत हे षटक थोडस मी म्हणेन कुठेतरी नक्कीच चांगलं टाकलं जात आहे. पुन्हा एकदा वाईडचा इशारा, बॅक टू बॅक 2 वाईड येत आहेत, परंतु अशी गोलंदाजी नक्कीच आपल्या संघासाठी मी म्हणेन चांगली नाहीये, कारण ज्या पद्धतीने इथे 2 वाईड एक्स्ट्रा रन्स दिले जातात, विकेट घेतली तदनंतर मात्र 2 लगातार वाईड फेक केले या गोलंदाजाने कल्पेश. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा वाईडचा इशारा, 2 बॉल आले ते उजव्या एष्टीच्या बाहेर, तिसरा बॉल आपण पाहतोय डाव्या एष्टीच्या बाहेर, वाईडचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव येते, आपण पाहतोय धावफलकावर 28 धावा. शुभमच्या बॅटमधून आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला लगावलेला फटका, गॅप आहे, 2 क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑफ आणि बरोबर कव्हर्स यांच्या मधोमध आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. अगदी गॅप शोधला आणि येतोय चौकार. चांगली फटकेबाजी मी म्हणेन शुभमने ही सुरुवात केली, या फटकेने या चौकाराने अकाउंट ओपन केले स्वतःचं. धावसंख्या मात्र निवून ठेवली संघाची 32 या आकड्यावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस होतोय, परंतु इथे उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईटचा इशारा दिला, एक धाव ऍड होईल, एका धावेने 33 या आकड्यावर धावसंख्या. शॉर्ट बॉल होता, परंतु त्याचा फायदा उठवता आला नाही. थोडीशी पोझिशन मी म्हणेन अजून मागे घेतली असती तर बॉल नक्कीच मिड विकेटच्या दिशेने तटवता आला असता, परंतु मिड ऑनला फिल्डर तैनात आहे, बरोबर त्याच्या हातात तत्पूर्वी एक धाव घेतली गेली, एका धावेने धावसंख्या 34 या आकड्यावर. फ्रेंड्स 11 संघ
पहिल्या षटकामध्ये 19 धावा. आता मात्र आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल होईल का? आणि झेल घेतलाय कल्पेशने फॉलो थ्रो मध्ये, कारण त्याला माहित आहे समोर फलंदाज कोण आहे, तर हार्दिक. आणि त्याच्या बॅट मधून चांगले फटके पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. परंतु या षटकामध्ये मात्र त्याला परतीचा प्रवास करावा लागेल, कारण इथे मात्र 4 जरी वाईट टाकले कल्पेशने तरी पण एक चांगला खेळाडू मात्र बाद करण्यात यशस्वी ठरलाय. चौतीस. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. 2 फलंदाज जरूर बाद झालेले आहेत, परंतु ज्या पद्धतीने इथे फलंदाजी झाले, कारण 4 षटकांचे सामने आहेत आणि 2 षटकांमध्ये तब्बल 34 म्हणजे 17च्या सरासरीने इथे धावा जमवण्याचा प्रयत्न झाला. आणि मी म्हणेन या धावा मात्र नक्कीच संघाला तारणहार ठरणार आहेत, कारण ज्या पद्धतीने सुरुवात या 2 षटकांमध्ये झाली. आणि मनोज सर, आपण जे 2 षटकं शेवटची आहेत ती मी म्हणेन स्लॉग ओव्हर आहेत, डेथ ओव्हर आहे. अशा वेळेला मी म्हणेन नक्कीच हल्ले चढवले जातील फलंदाजांकडून, आणि त्यासाठीच नवीन बॅटर मैदानाच्या आत आपण पाहतोय सिद्धेश. सागर पाटील गोलंदाज आपण पाहतोय तिसरे षटक हाताळण्यासाठी. पंचांनी त्याच्या हातात, कर्णधाराने त्याच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, परंतु चांगला बॉल. मी म्हणेन अशी गोलंदाजी झाली तर कुठेतरी अंकुश लगावण्याचा प्रयत्न जरूर होईल, आणि तेच काम केलंय. पहिल्या चेंडूवर मात्र थांबवलंय फलंदाज आपण पाहतोय शुभमला. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पार होईल का? नाही. फलंदाज इथे बाद होईल. तिसऱ्या विकेटचं पतन, अचूक झेल टिपला गेला लॉंग ऑफला आणि परतावं लागतंय. तिसरं विकेटचं पतन, परंतु धावसंख्या मात्र आपण पाहतोय फक्त 34. म्हणजेच या षटकामध्ये 2 चेंडू ही निर्धाव गेलेले आहेत. म्हणजेच काय तर कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. सचिन सुयोग या गोलंदाजांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली तिसऱ्या षटकामध्ये. अजूनपर्यंत या 2 चेंडूंवर कोणती धाव मिळाली नाही. एक फलंदाज बाद केलाय सूरज पाटील. सागर पाटील आपण पाहतोय गोलंदाज, आणि नवीन बॅटर मैदानाच्या आत अभिला इथे नक्कीच भागीदारी रचावी लागेल. सुरुवातीला चांगली भागीदारी मनोज सर झाली. सुरुवातीला चांगली भागीदारी झाल्यानंतर मात्र जेव्हा रोहित बाद झाला त्यानंतरच मी म्हणेन थोडीशी पडझड सुरू झाली. इथे स्टँड द्यावाच लागेल, म्हणजे चांगली भागीदारी रचावी लागेल. यावेळेला उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी सागर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगली अचूक टप्प्यावर कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू निर्धाव फेक केले. ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी व्हायला हवे तशी झाले, परंतु इथे मात्र खोदून काढलाय बॉल. आपण पाहतोय कव्हर्सला इथे प्रोटेक्शन आहे, डीप कव्हर्सला फिल्डर तैनात. फेक करेपर्यंत 2 धावा मात्र जरूर अर्जित केल्या गेल्या. 2 धावेने 36 या आकड्यावर धावसंख्या आहे सध्या फ्रेंड्स 11 या संघाची. सुरुवातीला 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या, परंतु तिसरं षटक असं म्हणेन नक्कीच चांगलं अचूक टाकतोय तो सागर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, यशस्वी झालाय. सरळ लांबलचक गगनचुंबी आणि गगनाला भिडणारा षटकार. 6 रन मॅक्झिमम. नक्कीच यावेळेला 4 चेंडू चांगले फेक केल्यानंतर मात्र 5व्या चेंडूवर प्रहार झाला. फलंदाज त्याला माहित आहे संघाला जास्तीत जास्त धावा करावायच्या आहेत. माझ्या संघाने सुरुवातीला माझ्या फलंदाजाने 34 धावा 2 षटकांमध्ये ठोकल्या, परंतु तदनंतर सागरने कुठेतरी अंकुश लगावण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं नाही. मला थोडंसं विपरीत करायचं, मला थोडं त्याच्या विरुद्ध करायचं आहे, आणि तेच दाखवलं. षटकारानंतर धावा असतील धावफलकावर 42. यावेळेला बॉल चांगला आहे, अशी गोलंदाजी करावी लागेल, कारण उजव्या इष्टीवर तुम्हाला गोलंदाजी अचूक टप्प्यावर टाकावं लागेल. आणि इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल मात्र बॅटवर आला नाही. यष्टींच्या मागे कीपर गॅदर करतोय. डॉट बॉलची सांगता होते. षटक सुद्धा तिसरं संपुष्ट देत आहे. धावसंख्या आहे 42. 42 धावा. 3 फलंदाज बाद झालेले आहेत फ्रेंड्स 11 या संघाचे. क्रिकेटमध्ये कसं आहे, आता जो फटका खेळला गेला
मारण्याचा प्रयत्न झाला, तो खडे खडे मारण्याचा झाला. क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं आहे आणि आय कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. नजर तेज असणं गरजेचं आहे आणि पदालरित्य फार महत्वाचं आहे. म्हणजे बेसिक जे आहे क्रिकेटचं, इव्हन की तुम्ही टान्स कसे घेता याच्यावर सुद्धा तुमची फलंदाजी निर्भर असते. न्यू बॉलर, बॉलरचं नाव सूरज. पहिला बॉल लो फुलटॉस होता, त्याला मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफला घेतलंय. इथे फेक केले, डेंजर एंडला आपण पाहतोय. धोका जरूर होता परंतु धोकेत ना मात्र बचावलाय. फलंदाज नॉन स्ट्राईकचा आपण पाहतोय सिद्धेश, परंतु या वेळेला स्ट्राईकवर येईल अभि स्ट्राईकवर आहे, सीधे स्ट्राईकवर आहे, माफ करा. या वेळेला खोदून काढलेला बॉल, हवेत बॉल झेल टिपला गेला. सुनील तैनात होता, त्याला माहित आहे त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला होता. इथे अभिला मात्र परतावा लागते. चौथ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे धावपण, सिद्धेशला परतावा लागते. धावसंख्या आहे 44 धावांवर. मात्र चौथ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. सिद्धेश बाद झाला. नॉन स्ट्राईकला अभि, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अक्षय न्यू बॅटर. सूरज चांगली गोलंदाजी करतोय. सध्या धावा आहेत 44, परंतु शेवटचं डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हर म्हटलं तर मनोज सर माहिती आहे, जेम्स फॉकनर यायचे, आता जसप्रीत बुमराह आपले गोलंदाजी करतात. यावेळेला इथे सूरज चांगली गोलंदाजी करतोय. झेल होता परंतु आवाक्या बाहेर. यष्टांच्या मागे किपरच्या डोक्यावरून जातोय. डीच्या झोन मध्ये हा बॉल. एक धाव ऍड होईल एका धावेने. 45 आकड्यावर धावसंख्या आहे. परंतु मी म्हणेन मनोज सर 45 धावा पुष्कळ होत आहेत, कारण ज्या पद्धतीने इथे फलंदाजी पाहतोय, परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली सूर्यच्या माध्यमातून आणि फलंदाजी आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. नवीन बॅटर होता अक्षय, त्याच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला एका धावेचा. एका धावेने 46 या आकड्यावर धावसंख्या आहे सध्या. फ्रेंड्स 11 या संघाची धावसंख्या 46. 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूंमध्ये टार्गेट सेट करणारे हे चेंडू असतील. अभि स्ट्राईकवर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, परंतु पंचांचा निर्णय येतोय आउटचा आणि इथे परतावा लागतं इथे अभिला. 5व्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळतंय. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे 46. आता मात्र मनोज सर जेव्हा 2 षटकं संपली तेव्हा 34 धावा होत्या. आता या आपण दुसऱ्या 2 जे षटकं आहेत त्याच्यामध्ये मी नक्कीच म्हणेन कुठेतरी अंकुश लगावण्याचा प्रयत्न झाला. पहिली या 11 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा आल्यात. म्हणजे मी म्हणेन 11 बॉलमध्ये 12 धावा आल्या. म्हणजे शेवटचा बॉल असेल, परंतु इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या 2 षटकांमध्ये. खरं म्हणजे 2 शेवटची षटकं असतात त्याच्यामध्ये आक्रमण चढवलं जातं, परंतु इथे गोलंदाजांनी कमाल केली. यावेळेला सुद्धा कमाल केले. चांगला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे सूरजने काय केलंय तर सरळ यस 6व्या विकेटचं सुद्धा पतन पाहायला मिळत आहे आणि 4 षटकांचा इथे खेळ संपुष्टात आलाय. 47 धावा आपण पाहतोय धावफलकावर. 47 धावा झाल्यात आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय. मी विनंती करेन नेक्स्ट मॅच साठी जय खंडोबा विपक्ष SSK दोन्ही संघनायकांनी व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. जय खंडोबाचे संघनायक उपस्थित आहेत. मयूर भोईर, एक डेंजर मॅन, एक जबरदस्त खेळाडू या आपल्या जीवगावचे प्रतिनिधित्व करताना, आणि ते आज आपण त्यांना पाहणार आहोत. खरं म्हणजे जय खंडोबाची मनोज सर जर पाहिले ना तर आज ना पूर्ण टीम जी निर्भर आहे ती मयूर भोईर यांच्यावर. आज मयूर भोईरची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक मायबाप नक्कीच आतुरलेले असतील.
नक्कीच आणि त्यांना सपोर्ट मिळतो तर म्हणजे आमच्या उमेश भोईर यांचा. कारण खरं म्हणजे यष्टांच्या मागे कोण असतो तर वैभव भोईर, पण स्वतःला सॅक्रिफाईस केलाय आणि त्यांनी आता उमेश भोईर यांच्याकडे सर्वी दारोमदार जबाबदारी दिली. विनंती करतोय जयखंडोबाचे संघनायक मयूर भोईर उपस्थित आहेत, परंतु एस एस के जे पण आलेले आहेत. पंचाळजी शुभेच्छा आहेत दोघे कर्णधारांना, मयूरला सुद्धा आणि पंचाळना. नाणेफेकीचा कौल आमच्या एस.एस.के यांच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय लवकरच कळवायचा आहे. आणि नाणेफेकी मात्र केलाय कोणी तर आमचे समालोचक, लेजेंड समालोचक, हिंदी कॉमेंटेटर मनीष पाटील सर यांच्या शुभेच्छा इथे नाणेफेकीचा कौल केला गेला. एस.एस.के संघनायक लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. आम्हाला आयोजकांकडून तशा सूचना येतात, तशा सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. मनोज सर 47 धावा केलेल्या आहेत, 48 धावांचं टार्गेट सेट केलंय. म्हणजे 48 धावा करावायच्या आहेत. जवळजवळ 12च्या सरासरीने ते धावा जमवल्या गेलेल्या आहेत आणि समोरच्या संघाला 12च्या सरासरीने धावा करावायच्या आहेत. लक्ष मोठं आहे, परंतु इथे समोरचा संघ सचिन सुयोग हा संघ सुद्धा तेवढाच बलवान तगडा आहे. प्रत्युत्तर जरूर देईल, कारण ज्या पद्धतीने हार्दिकची बॅटिंग तळपली होती, रोहितची बॅट तळपली होती, दोघांनीही चांगली सुरुवात केली, आक्रमक सुरुवात करून दिली. परंतु शेवटचे जे 2 षटकं आहेत त्या 2 षटकांमध्ये मी म्हणेन कमाल केली ती म्हणजेच सागरने आणि सूरजने. त्याच्या या गोलंदाजीच्या जोरावर आज 47 धावांवर रोखून धरलं ते म्हणजे फ्रेंड्स 11 या संघाला. परंतु 48 धावांचं एक मोठं मी म्हणेन लक्ष आहेच तसं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मात्र महत्व नाहीये. कारण इथे तुमच्या खेळाला महत्व आहे, इथे तुमच्या पराक्रमाला महत्व आहे, इथे तुमच्या जे प्रयत्न तुम्ही कराल त्याला महत्व आहे. कारण प्रयत्नशी परमेश्वर, प्रयत्न केलात तर मात्र नक्कीच तुम्ही शिखर गाठू शकता. इथे शिखर गाठायचं आहे ते 48 धावांचं. म्हणजेच काय तर 24 चेंडू 48 धावा असं समीकरण पाहायला मैदानात मिळतंय. पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना हार्दिक आणि स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत सुनील, त्याच्या जोडीला सागर. परंतु एक पॉइंट, वाईडिश पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि पहिला बॉल फुल टॉस हवेत आहे, झेल झालाय. सुनीलला परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार, पहिल्या विकेटचं पतन, धावसंख्या 0. मनोज सर, जेव्हा तुम्ही पहिल्या चेंडूला फेस करता तेव्हा पहिल्या चेंडूला तुम्हाला रीड करायला हवं. तुम्ही पारखलं पाहिजे की आपल्याला आपल्या बॅटवर बॉल येतोय का. परंतु पहिल्याच चेंडूवर तुम्ही जर असा धोका पत्करला तर मात्र तुम्हाला परतीचा प्रवास करावाच लागतो आणि तेच झालंय. सुनील बॅक टू पॅव्हिलियन होतोय. पहिल्या विकेटचं पतन, धावसंख्या आहे 0. 0 धाब्यांवर म्हणजेच गोल्डन डकचा शिकार झालाय सुनील भोईर. अनुराग आणि सोन्या कुठे असतील तर एस.एस.केच्या डगआउट मध्ये तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला विनंती करतोय तुमचे कर्णधार पांचाळ आणि अनुज आणि सोन्या, पुन्हा एकदा तुमच्यासाठी कॉल आहे. एस.एस.केच्या डगआउट मध्ये जायचं आहे. न्यू बॅटर कल्पेश ऑलराऊंडर खेळाडू आहे, याच्यावर जबाबदारी असेल. यावेळेला बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु डीच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 1 धावेने अकाउंट झालंय ओपन, ते म्हणजेच सचिन सुयोग संघाचं. परंतु भलं मोठं लक्ष आहे, 12 धावा करावायच्या त्या प्रति षटका मागे. परंतु या षटकात आपण पाहिलं 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव.
हार्दिकने दिले इथे स्ट्रेट फिल्डर थोडीशी चूक करतोय, मागे प्रोटेक्शन नाहीये कारण जाळं विणलंय ते फक्त सर्कल साठी आणि त्याला भेदून मात्र येतोय. पहिला खणखणीत चौकार कल्पेशच्या बॅट मधून. धावसंख्या आहे धावफलकावर 5. म्हणून सर अशी सुरुवात करावी लागेल कारण जसं हार्दिकने सुरुवात केली होती सर्कलचा फायदा उठवला होता तसा फायदा उठवावा लागेल कारण 12 धावा प्रति षटका मागे तुम्हाला करावायच्यात आणि भलं मोठं लक्ष आहे. म्हणजे 48 धावा काही कमी नाही कारण हे अर्ध ग्राउंड आहे, शॉर्ट ग्राउंड असल्यामुळं. मोठा फटका पूर्णच एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु स्ट्रेट फिल्डर आपण पाहतोय. मिडॉनला फिल्डर तैनात आहे सर्कलच्या आतमध्ये त्यामुळे कोणतीही धाव मिळत नाही. काही करण्याचा सुद्धा त्यांनी संभोग म्हणजेच रिस्क घेतली नाहीये कल्पेशने कारण त्याला माहित आहे रनआउट होऊ शकतो. पुन्हा एकदा उलटोस बॉल, यावेळेला हवेत बॉल, लॉंग ऑनला फिल्डर तैनात, त्याच्या हातामध्ये झेल देऊन परतावा लागतंय. कल्पेश दुसऱ्या विकेटचं पतन. कल्पेश बॅक टू पॅव्हिलियन. पाच या धावसंख्येवर दुसऱ्या विकेटचं पतन कल्पेशच्या माध्यमातून. कल्पेश असं वाटलं होतं एक चौकार त्यांनी लगावला कुठेतरी संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन ठेवेल किंवा जे समीकरण आहे त्या समीकरणाचं नक्कीच पाठलाग यशस्वी करेल असं वाटत होतं परंतु इथे मात्र जाळ्यात अडकला. लॉंगॉनला फिल्डर तैनात. पियुष पाटील याच्यासाठी पारितोषिक आहे. टेरेस मित्रमंडळ यांच्याकडून 3 षटकार लगावले लागोपाठ तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेले आहे. टेरेस मित्रमंडळ सातत्याने पियुष पाटीलच्या पाठीमागे नक्कीच सपोर्ट देतात, उत्साह प्रोत्साहन देत आहेत कारण जेव्हा गोलंदाजीला मनुसर आला होता पियुष पाटील तेव्हा विकेटची हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक होते परंतु आता षटकारासाठी 3 सलग षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. या वेळेला गोलंदाज हार्दिक. पियुषच्या बॅट मधून मोठा फटका. होय पंचांचा इशारा येतोय. षटकार 6 रन मॅक्झिमम. बरोबर आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला म्हणजेच पहिल्या षटकाराची पूर्तता तर केलंय पियुषने. सिक्स मारा आणि रील्स बनवा त्यासाठीच आपण YouTube ठेवलेलं आहे आणि नक्कीच यतीन सर आम्हाला प्रॉन्टिंग करतायत. आज यतीन सर अलग मूड में अलग 31 है इसलिए शायद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. म्हणजेच मनोसर जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी 1 धाव कमी पडले परंतु हा षटकार फार महत्वाचा ठरला गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय रोहित आणि बॅटर मैदानाच्या आत सागर हा सुद्धा धमाके ज्यांनी. ओ हो सागरच्या बॅट मधून मोठा फटका कडक बेधडक षटकार. मनोसर मागच्या 28 ला मॅच होती. मागच्या 28च्या अगोदरचा संडे तेव्हा मी इथं समालोचनाला होतो कारण साई कृपा मित्रमंडळाने ती मॅच आयोजन केली होती तेव्हा या सागरने ना मोठी खेळी केली होती. धमाके 6 रन 6 रनचे मोठे मोठे फटके लगावले होते. तोच सागर आता मात्र चुनूक दाखवतोय. पहिला षटकार तर आलाय, दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे जर अशी तुम्ही फलंदाजी केलीत कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो कारण गोलंदाज काय करत असतो एक षटकार जरूर त्याला मारलात म्हणून तो व्हेरिएशन करत असतो आपल्या गोलंदाजीवर. कुठेतरी थांबावा कुठेतरी संयम राखला पाहिजे परंतु 1 धाव येते डीच्या स्वरूपात. धावसंख्या 18 या आकड्यावर 18. परंतु ज्या पद्धतीने आता सागर आणि पियुष या 2 जोड गोळीच्या माध्यमातून फटके पाहायला मिळत आहेत नक्कीच 48 धावांचं टार्गेट अचीव करतायत का हे पाहणं गरजेचं असेल. होय असा जर बॉल फेक केलीत तर मात्र इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे थोडासा कुठेतरी कमी पडला. मी म्हणेन सागरचा ताकद कमी पडली अन्यथा हा सुद्धा पार झाला असता बॉल परंतु इथे मात्र चांगली कमाल केली गोलंदाजांनी आणि
मिड विकेटला बरोबर तैनात जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये झेल दिलाय आणि परतावं लागतंय ते म्हणजे सागरला. एक अपेक्षा होती, एक साजेदारी, एक भागीदारी बिल्टअप करण्याचा प्रयत्न करायला खरा म्हणजे हवा होता तिसऱ्या विकेटसाठी. परंतु इथे काय झालंय तर सागर बाद होतोय. एक मोठा खेळाडू मात्र इथे तंबूच्या दिशेने. धावसंख्या आहे 18, 3 फलंदाज बाद. साहिल घारगे यांच्याकडून पियुष पाटील साठी पुढच्या 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. एकतर त्यांच्या टॅरेस मित्रमंडळाने 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलंय. परंतु यावेळेला आपण पाहतोय फ्रंट वरून खेळण्याचा प्रयत्न म्हणजेच स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न झाला अयशस्वी आणि ओमकार हा न्यू बॅटर मात्र तसाच परत जातोय. जसा आला तसा परतीचा प्रवास त्याला करावा लागतोय. इथे चौथ्या विकेटचं पतन होतंय. धावसंख्या आहे 18. परंतु मनोज सर 24 धावा झाल्या पाहिजेत या 2 षटकात, कारण 12च सरासरी आहे. परंतु 6 धावा या 2 चेंडूंमध्ये होतील का हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या चेंडूवर मनोज सर षटकार लगावला होता सागरने. असं वाटलं होतं की ही धावसंख्या आहे ती सागर आणि पियुष कुठेतरी पार करेल, परंतु सागर बाद झाला. नंतर लगेचच आलेला ओमकार बाद झाला. परंतु न्यू बॅटर संदेश गोलंदाजी मार्कवर रोहित तयार. यावेळेला सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळालं. पियुषला बॅट म्हणजे क्रीजवर आणण्याचा प्रयत्न केला गेला. हे क्रिकेट आहे. हे पेशन्स असलंच पाहिजे किंवा ही रणनीती आखलीच गेली पाहिजे. कारण ज्या बॅटरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळत आहेत किंवा त्याच्या बॅटमधून एक चांगला खणखणीत स्ट्रोक आलाय, एक चांगला फटका आलाय, त्याला क्रीजवर आणणं गरजेचं आहे. कारण तुम्ही पॅव्हिलियन मध्ये येता, तुम्ही सेटल नसा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काय घडेल नाही. बाल बचावला असं मी म्हणेन मनोज सर इथे पियुष. परंतु एक धाव जरूर मिळेल. एका धावीने 20 या आकड्यावर धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 चेंडूंमध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता. म्हणजे 12 धावांची आवश्यकता होती प्रति षटका मागे, ती आता 14 धावांची येऊन ठेपलेली आहे. म्हणजे कुठेतरी 2 धावा या 2 षटकांमध्ये कमी पडल्या. आज ही स्पर्धा आपण SD लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय आणि घर बसलेले जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं पुनश्च एकदा मी आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम. सुशील ढकवल प्रोपायटर आहेत या SD लाईव्हचे आणि एक चांगले खेळाडू, प्रोफेशनल खेळाडू, ओपनचे खेळाडू आज मात्र थोडा व्यवसायाच्या दिशेने सुद्धा वाटचाल करताना आपण पाहतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर मनोज सर बघा, एवढा शॉर्ट बॉल फलंदाजांनी संदेश कुठेतरी मी म्हणेन नजर हटी आणि थोडीशी मी म्हणणार नाही दुर्घटना घटी, परंतु मी म्हणेन हा डॉट बॉल म्हणजे कुठेतरी तो अडचणीत आला आणि डॉट बॉल गेल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावलेली आहे 28 धावांची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉल मध्ये. फटका चांगला आहे संदेशचा. शॉर्ट मिड ऑन होता, त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल एका धावेने. धावसंख्या 21 या आकड्यावर 27 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वर पियुष पाटील येईल आणि त्याच्यावर मात्र आता जबाबदारी असेल. अजित गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण केलं, परंतु चांगली गोलंदाजी करतोय. सध्या 2 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केले. मोठा फटका मारण्याचा पियुषचा प्रयत्न असफल. डॉट बॉल येतोय, कोणती धाव मिळत नाही. 21 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली आहे. येणारे मात्र आता 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, म्हणजे 9 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न केलं तर यश प्राप्त जरूर होईल. प्रयत्न केलं पाहिजे, पराकाष्ठा केली पाहिजे, प्रयत्नांची पराक्रम दाखवायला लागेल, प्रतिभा पणाला लावायला लागेल. फुलटॉस बॉल फायदा उठवला नाहीये, कारण बरोबर लॉंगचा फिल्डर आणि डिजरीनला
धोका झाला आणि इथे परतावं लागतंय ते म्हणजेच संदेशला, कारण चांगली फेक हार्दिकच्या हातामध्ये बॉल आला, लॉंग ऑफला तैनात होता, फेक केली डायरेक्ट बॉलरच्या एंडला, बॉलरने बरोबर बॉल पिकअप केला, स्टंपांना लावला आणि परतावं लागतंय मात्र फलंदाज संदेशला. 2 धावींवर बाद होतोय संदेश आणि धाव संख्या आहे ती फक्त 22 या आकड्यावर. तिसरं षटक. न्यू बॅटर शैलेश, नवीन फलंदाज शैलेश आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला आहे, परंतु यावेळेला पियुष डाव्या एसटीच्या बाहेर, पंचांचे दोन्ही हात. बघा थंडीचं वातावरण आहे, थोडस विंटर सीझन आहे, अशा वेळेला एक्सरसाइज करण्याचा एक प्रयत्न झाला तो म्हणजे पिंट्या कुंभार यांच्याकडून. पंढरपूरचे नितीन पवार आहे, माफ करा, कारण पिंट्या सध्या थोडे रेस्ट घेत आहेत. यावेळेला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झाला, 1 धाव मिळते कारण शॉर्ट मिडलला फिल्डर तैनात आहे सर्कलच्या आतमध्ये. त्याच्या ही फेक मात्र खराब पाहायला मिळाली आणि 1 धाव जिथे होती मनोसर तिथे 2 धावा मिळाल्यात, कारण या 1 आणि 2 धावा सुद्धा महत्वाच्या आहेत. सध्या धावसंख्या आपण पाहिलं जो 24 या आकड्यावर, म्हणजे बरोबर 24 धावांचा पाठलाग करायचा आहे ते येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. षटक क्रमांक तिसरं सुद्धा संपुष्टात, 1 बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातला 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडूंमध्ये तुम्हाला बरोबर 24 धावा कराव्याच्या आहेत. अर्धा टप्पा तर पार झालेला आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मी म्हणेन परफ्यूम दिली, अगदी नाकाला सुगंध देऊन गेला हा बॉल आणि इथे डॉट बॉल येतोय. शैलेशने जर षटकार मारला तर फिरोज पठाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. षटक क्रमांक तिसरं संपुष्टात आले, धावसंख्या आहे ती. थोडस इथे आमच्या गुणलेखाकडून करेक्शन झालेलं आहे, 24 धावा नाही तर 25 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे येणारे 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. खरं म्हणजे गुणलेखक आमच्या पाठीचा कणा असतो समालोचकाचा, परंतु या वेळेला आपण पाहतोय तेच करेक्शन बरोबर केलंय, कारण कुणाच्यावर अन्याय होऊ नये हा त्या मागचा भाग असतो. अभिषेक न्यू बॉलर, शेवटचं षटक आहे, 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आपण पाहतोय शैलेश, याच्यासाठी पारितोषिक आलं आहे 500 रुपयाचं पठाण यांच्याकडून. पहिला बॉल, राऊंड विकेट मारा करताना मिडॉलला फिल्डर तैनात, 1च धाव मिळेल. 26 या आकड्यावर धावसंख्या. सचिन सुयोग संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय, परंतु धावसंख्या फक्त 26 आहे. असं वाटलं होतं सुरुवातीला सागरने षटकार लगावला, कुठेतरी धावाचा पाठलाग होईल, परंतु जसा सागर गेला आणि धावा कमी झाल्या, परंतु या वेळेला मात्र ती पूर्तता करतोय. अर्थातच पियुष, धावा आहे धावफलकावर तब्बल 32. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 4 बॉल रिमाइनिंग, 16 रन्स रिक्वायर्ड. समीकरण चांगलं आहे, आपण पाहतोय मैदानात काही घडू शकतं, कारण क्रिकेटचा खेळ हा सरड्यासारखा रंग बदलणारा. 2 षटकार लगावले तर यतीन भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पियुष साठी. हो, या वेळेला बॉल मात्र अगदी व्हेरिएशन होतं, झेल सोडलाय पियुषचा. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? स्ट्राईक. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक 33 या आकड्यावर. 33 म्हणजे जिंकण्यासाठी आता 15 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 3 बॉल मध्ये अजून मॅच ऑन आहे. मॅच मध्ये दोन्ही संघ अजून आपण पाहतोय नक्कीच दोलायमान सामना, 50-50 चान्स आहे. एखादा षटकार आला तर मॅच पारणं आहे ती मात्र सचिन सुयोग या संघाकडे फिरू शकतात, परंतु या वेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर तैनात, झेल टिपला जातोय.
विकेटचं पतन पाहायला मिळतंय मैदानाच्या आत. पियूची खेळी संपुष्टात येते. एक आशा निर्माण झाली होती, पल्लवी झाली होती, ती कुठेतरी निराशेच्या दिशेने जाताना पाहतोय. सहाव्या विकेटचं पतन झालेलं आहे पियूच्या माध्यमातून, परंतु यावेळेला आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी तब्बल 15 धावांची आवश्यकता. अशक्य असं टार्गेट आता आपण पाहायला मिळतंय मैदानाच्या आत, परंतु कोणताही एखादा चमत्कार घडला, वाईड किंवा नो आणि नोवर षटकार जर आला, जर जयेश ने षटकार लगावला तर वैभव होईल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु यावेळेला बॉल स्विंग आणि मिस डॉट जातोय, कोणती धाव मिळत नाहीये. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी तब्बल 15 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय, अशक्य अशी गोष्ट आपण पाहतोय मैदानाच्या आत. पुढे एकदा डॉट बॉल. इथे सामना आपण पाहतोय. फ्रेंड्स 11 हा संघ विजयी ठरतोय. नक्कीच त्या संघाचं अभिनंदन असेल, कारण 14 धावेने हा संघ विजयी ठरतोय आणि पराजयाला सामोरं जावं लागतंय, ते म्हणजे सचिन सूर्य संघाला. परंतु सामने चांगले झाले. सुरुवातीला असं 2 षटकांमध्ये असं वाटत होतं की जेव्हा सागर पाटीलने षटकार खेचला तेव्हा असं वाटलं होतं की कुठेतरी नक्कीच मॅच मध्ये आहे हा संघ. परंतु तदनंतर जसा सागर बाद झाला, पडझड सुरू झाली आणि पूर्णतः शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय हा संघ 14 धावांनी पराभूत होतोय. तर नक्कीच पार्टिसिपेट केल्याबद्दल सुद्धा सचिन